मॉर्निंग एव्हरीवन, कशा आहात सगळेजण? मी शुभम शिंदे उर्फ मॅगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या भन्नाट युट्यूब चॅनल विल विस्पर मॅगीमध्ये. मंडळी, आज वार आहे शनिवार आणि विचार केला आज कुठे जायचं फिरायला, कारण स्ट्रीम करून करून वैतागलं मला करायचं तर ब्लॉग. तर सोबत तर कोण आहे नाही, मी चालू एकटाच जवळच्या जवळ. विचार केला मागच्या टाइमला गोवागरला गेलो होतो, तो ब्लॉग नीट झाला नव्हता, त्यामुळे आता परत पहिल्यापासून ब्लॉग करूया गोवागरसाठी. आणि एकदम फर्स्ट क्लासवाला थोडं गोवागर म्हणजे आपल्या कोस्टल रोड पूर्ण फिरूया. तो मागच्या रत्नागिरीला एक फिरलो होतो कोस्टल रोड, आता हा इकडचा फिरून बघूया. लेट्स कसं होतं. वाजत बघा आता सकाळचे 7:08 आणि 7 उठलो होतो. 10 मिनिटं झाले बसून, जरा बसलो होतो असंच. फ्रेश होतो तर पटापट आंघोळ करतो आणि सटकन निघतो, कारण काय थंडीचं वातावरण आहे. थंडीमध्ये निघायला मजा येते. टेम्परेचर आता किती आहे माहिती आहे का? मागे 20 डिग्री दाखवते, एवढं थंड नाही दाखवते. मग त्या दिवशी तो 16 डिग्री होतं सकाळी सकाळी. तो रॅन तो फिर मजा येणार आहे, गार मस्त वाटतंय. पटपट आंघोळ करतो आणि मग निघूया आपण. बाईक आपली फेजरच असणार आहे. बाहेर धुकं बिकं काय आलेलं दिसत तर नाही, पण थंड आहे इकडे जाम. तो चलिए शुरू करते हैं. तर मंडळी, वाजलेले आहेत आता पाहुण्या. आणि हा मोठा फायदा असतो जेव्हा आपण एकटे जातो ट्रिपला. गप्प रे, ट्रिपला जेव्हा एकटे जातो त्या टायमाला होतं असं, आपल्या सगळ्या गोष्टी वेळेत होतात, कोणाला थांबायची गरज नाही पडत. स्पेशली खास मित्रांसाठी जे नेहमी लेट करतात. अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं, इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. आणि तर आता वेळ आले, 7:45 वाजले. जर प्लॅन माझा होता 8 वाजता निघायचा, 15 मिनिटं आधीच रेडी झालोय. सो 15 मिनिटं आधीच निघूया आपण. एव्हरीथिंग इज गुड. आपलं रायनॉक्सचं जॅकेट ॲज युजल गेअर सगळे घातलेले आहेत. शूज जे आहेत, बूट्स आहेत ते घालू आणि मग निघूया मस्त. पेट्रोल भरायची गरज नाही, कारण काल मी पेट्रोल भरून आलो होतो. हवा भरायची गरज नाही, कारण हवा पण चेक केली होती काल मी. एव्हरीथिंग इज परफेक्ट. फक्त आता सुसाटमध्ये निघायचं नॉनस्टॉप, कारण एवढी थंडी आहे ना, तोपर्यंत रस्ता पटापट कव्हर करूया. डेस्टिनेशनला पोहोचलो की तिकडे मजा येईल, कारण आपल्याकडे व्ह्यूज यावेळेस थोडे वेगळे आहेत, नेहमीसारखे नाही आहे जे नेहमी जातो आपण, त्यामुळे मजा येणार आहे. चलो, परफेक्ट टाईमवर निघालो आहे, सगळं गेअरअप झालं आहे. आपण या गाडीवरती जातो आहे, फेजरवरती. सोफा सो गुड. मजा येणार आहे भाई, कारण थंडी भरपूर आहे. मंडळी, बायपास घाट क्रॉस केलेला आहे. वातावरण एकदम चिल्ड आहे, सॉलिडवाले मजा येते. फक्त प्रॉब्लेम एकच होतोय, मी ग्लोव्ज घातले त्यामुळे मला ब्लॉक करतो, मोबाईल पकडता येत नाही आहे, डिफिकल्ट होऊन जातं पूर्ण. पण ठीक आहे, आपण पुढे ट्राय करू. ग्लोव्ज काढले की मग मला जमेल पुढे, तोपर्यंत माहिती नाही मला. तर मंडळी, पोचलं तर रामपूर घाट क्रॉस करून थोडंसं पुढे, म्हणजे आय गेस मार्गादावानाच्या इकडे, काय माहिती नाही मला, हे लोकेशन मला आठवत नाही आता. पण थोडा ब्रेक घेतला होता. मित्रांना कॉल केला, जो बोललेला की एकटा जाऊ शकत नाही तू, त्याला फोन केला. म्हटलं बोलो चुप, बिल्कुल चुप. हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोलने की. वातावरण एकदम चिलमध्ये झालं आहे. थंडी वगैरे नाही. काका चाललेत आता, थंडी वगैरे नाही आहे. थंडी आता बरी म्हणजे माझी होती, आता बरीचशी कमी झाली आहे. आता ऊन लागायला सुरू होईल, त्यामुळे थंडीमध्ये जॅकेटने भरपूर साथ दिलं पाहिजे. जरा पण थंडी वाजत नव्हती, एक नंबर वाटलं. ग्लोव्ज आता काढून ठेवेन, आता मजा नाही, कारण मला ब्लॉक करता येत नाही, त्यामुळे मोबाईल आता पकडता येत नाही. मोठा इशू तो आहे. तर वेळ वाया न घालता आपण निघूया. वाजलेलं आता 8:50 आणि पण ऑन टाईम आहे. ॲक्च्युली खूपच जास्त ऑन टाईम आहे, मजा येते. अजून बरंच फिरायचं आहे, पण मला असं वाटतं जर टाईम टू टाईम आपण गेलो ना तर 7 वाजेपर्यंत आपण घरी पोहोचू शकतो, पण काय सांगता येत नाही आपल्याला. बघूया मित्रांनो, वेळ आलेली आहे काहीतरी भारीवारी गोष्ट बघायची. हे बघू शकता तुम्ही गाईज, आलेलं भारी. आय लव्ह पालशेत. आलेलो आहे आपण आता बीच वरती. अच्छा मारी हलू हलू जाऊ दे, हलू जाऊ दे. ये होईना बात. गाडी इकडे लावूया आणि जाऊया जरा निसर्गाचा आस्वाद घ्यायला. भारी मजा आली. गरमी व्हायला लागले बे आता, त्याने बे पुढे जाऊया पहिले. मोहब्बत करने चला है तू. अख्ख्या बीचवर कोण नाही, केसांची हालत तरी जाऊ नका. ते बलक लावा घातल्यामुळे केसांची वाट लागली. सामान सगळं तिकडे ठेवलंय, जॅकेट लटकवलंय. मी लिटरली भाई, थंडी एवढी सकाळची होती तरी पण माझ्या पाठीमागून ओला झालोय. मी विचार करा, जॅकेट किती गरम करते भाई.
जॅकेट मस्त इकडे लटकवलंय. थोडं म्हटलं इकडे बसतो, चिल करतो, वाईब घेतोय, मग पुढच्या प्रवासाला पण सुरू करूया. तर मंडळी वेळ आता आलेली आहे निघायची इकडून. भरपूर टाईमपास झाला आपला. एकदम कडकतार फडकतार ऊन लागतंय. जेवढी थंडी मागाशी होती ना त्यापेक्षा 10 पटीने जास्त ऊन लागतं आता. तर आता वेळ आलेली आहे जॅकेटचे सगळे वेंट्स ओपन करायची. जे व्ह्यूज एक काढलेत ना भाई, एक नंबरवाले काढलेत. आणि हा पण जर व्ह्यू चांगला असेल तर अजूनच भारी आहे. आता पुढचा जो रस्ता आहे थोडासा तो आपल्यासाठी ऑफरोडिंग असणार आहे. आणि आय गेस ट्राय करूया आपण त्या ऑफरोडिंगमध्ये एक सॅडलिंगचा व्हिडिओ काढायला. जर जमलं तर वेल अँड गुड, अदरवाइज जो नसीब में है वो है और क्या ही कर सकते. लागत नाही रे. हा लागलंय. गरम व्हायला सुरुवात झाली कचाकच मध्ये. द सीन गाइस, बहुत ही प्यारा व्यू है यहाँ पे, बहुत ही सेक्सी, जबरदस्त क्या बोला तूने? जबरदस्त. तुम देख सकते हो वहाँ पे गुहागर बीच जो है वो, वहाँ पूरा जो कोस्टल लाइन पूरा जो है वो सब गुहागर बीच है. बहुत ही प्यारा है भाई नज़ारा. पिछले टाइम मैं और पुष्कर इसी जगह पे वहाँ पे फोटो निकाला था, तो फोटो मैंने डिलीट कर दिया. कोई ना, बहुत ही मस्त नज़ारा है ये तो, बहुत ही मस्त नज़ारा है. बोल रहा हूँ आपको, बहुत ही क्लासी लग रहा है भाई, बहुत ही क्लासी. मतलब देख पा रहे हो आप वहाँ पे पूरा डोंगर ही है. डोंगर 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 सब जगह पे ये अपना पूरा समंदर ही समंदर. बऱ्यापैकी घर रेडी झालंय एकदम फर्स्ट क्लास मध्ये. हा जो घर है भाई एकदम हाय क्लास. आणि तुम्ही मला व्ह्यू बघायचा आहे तर भाई हा व्ह्यू बघा. हा व्ह्यू बघा. हाय ग, हाय हाय. अरे सुवर्ण कोकण हे रे, कसलं ते भारी. मी तर प्रेमात पडलो. जाम भारी आहे. कसला व्ह्यू आहे इकडे. होईल होईल, आपली जागा अशी आहे भाई जी कुठेच नाही. अभी तो बहुत कुछ है, अभी तो सब कुछ दिखाना बाकी है. ऐक ठुम्मेश्वरी इकडे समज मस्त असा टेबल बिबल लावला. टेबल बिबल लावला इकडे मस्त मस्त खुर्चीमध्ये असं बसायचं आणि बाहेर बघायचं. जाम भारी भाई, जाम भारी. मस्त दाल खिचडी खाऊन झालेली आहे एकदम तोडफोड वाली. 2 ऑमलेट खाल्ले पद्धतशीर. आणि आलं इकडे एका स्पॉटला, मस्त वाला स्पॉट एक आहे असं मला वाटायलंय. आणि बघू शकता तुम्ही व्ह्यू बघताय मित्रांनो तुम्ही. गाडी आपण इकडेच थांबूया, जास्त पुढे नको. पण ऐक कसला व्ह्यू. जायला गाडीवरती जी मजा येते ना असं करायला. आता जर आपली ऍडव्हेंचर असती तर आपण टाकली असती. मागच्या टाइम मी टाकली होती, पण तिकडून इथपर्यंत मला धक्का मारत आणायला लागली होती, कारण रेतीमुळे ते गाडीवरती येत नव्हती. पण ठीक आहे, हा माझा हेल्मेट वगैरे काढू देत. जेवण वगैरे झालंय. विचार केला म्हटलं या स्पॉटला मागे पण एकदा आलो होतो, आता पण जर आलोय तर थोडं 5-10 मिनिटं बसून जाऊया. कारण मला असे रिकामे ब्रिज जे आहेत ना भरपूर आवडतात. बघा ऐक असे भरपूर अजून व्ह्यू आहेत रे, पण ऍक्च्युली होतंय असं ना, मला जायचं येतो वैताग असा सीन आहे. पण भाई एक नंबर आहे. हा आजोबा ओके, आपल्याला नाही. आता आपल्याला तिकडे जायचं ट्राय करायचं. मी रिक्वेस्ट करून बघेन मला दिसते की नाही, डोंट नो. तिकडे एक ब्रिज आहे आणि समोर एक बोट आहे. तिकडे आपल्याला जायला ऑब्विस रिझन आहे, भेटणार नाहीच आहे, कारण ते कोकण LNG लिमिटेड काहीतरी आहे. कोकण LNG लिमिटेड म्हणजे गॅस आय गेस, हा समथिंग असंच काहीतरी आहे. बघितलं होतं मी पण विसरलो आता. तर ते तिकडे आहे
आणि त्याचाच तो रूट आहे, पुढे जी बोट लागली त्याच्याच रिलेटेड समथिंग काहीतरी आहे. तर त्यामुळे वाटत तर नाही मला की तिकडे आपल्याला जायला मिळेल, पण आपण रिक्वेस्ट करून बघू की. तर मित्रांनो, एक वाजून 35 मिनटं झालेली आहेत आणि वेळ आलेली आता आपण इकडून निघायची. कारण भरपूर टाईमपास केला, भरपूर मजा केली. एवढ्या एकांतामध्ये कधी मी अजूनमध्ये राहिलो नव्हतो. सॉलिडवरती एकदम नेक्स्ट लेवलवाली मजा आली. गाडीवरती जे बसलोय, जे फिरलोय ना, हा मागच्या टाइम आला होतो तेव्हा गाडी इकडे मध्ये अडकले होते माहिती आहे का, तेव्हा पण मजा आली होती. आता वरती राहून सुद्धा मजा येते. आता आपल्या इकडून रिटर्न फिरायचं आहे. एक गोष्ट मला अशी समजली की बाजूला अजून एक किस्सा आहे या पॉकेटच्या. म्हणजे हा जो पॉकेट आहे ना, हे बघा इकडे चैन आहे अजून एक, ह्या साईडला पण आहे का? अरे दोन्ही साईडला आहे. चायला मग तर चांदीच चांदी. 2-3 वर्ष झाले मला जॅकेट घेऊन आणि मला आता समजते की बाजूला चेन आहेत. आता पुढचा आपण कोकण LNGचा जो व्ह्यू आहे ना, तो बघूया आपल्याला भेटेल की नाही. आणि जर भेटलं तर सो फार सो गुड. इथलं इथं तर गाडी फिरेल एवढी गॅरंटी आहे. चला तर मग आडिओज अमिगोस, भेटूया आपण नेक्स्ट स्पॉटवरती. चलो. फर्स्ट टाइम लाईट मध्ये घुसतोय. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. आय मीन लाईट हाऊस मध्ये घुसतोय. हेल्मेट ठेवलंय गाडीवरती. ऊन भरपूर आहे रे. तर बघूया परमिशन आहे की नाही. आय डोंट नो. तर मंडळी, अशाच प्रकारे आपण फायनली आलेलो आहोत लाईट हाऊस वरती. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता हा असा. प्रचंड भारी हा व्ह्यू आहे गाईस, तुम्ही बघू शकता. थांब समुद्र रे गावात. एक नंबर व्ह्यू आहे गाईस, एक नंबर व्ह्यू. आणि मेन गोष्ट काय माहितीये का, कोण नाही इकडे, एकटाच आहे. राजा जी. हे काहीतरी फिरतंय गोल 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 गोल. काय काहीतरी असेल त्यांचं, पण ठीक आहे. एक नंबर वाला व्ह्यू आहे. बघू शकतो साईडला फुल ऑन सराउंडिंग व्ह्यू. एक नंबर चोमेश्वरी. आत लाईट आहे. आज तर भाई आपण माझी आणि कॅमेऱ्याची दोघांची बॅटरी उतरवत राहणार आहे 100%. हा ऍक्च्युअली मध्ये पॉइंट आहे. म्हणजे कम्पॅरेटिव्हली बाईक इकडून येऊ शकते, टाकू शकतो मी, बट ॲट अ हाय रिस्क. कारण माती जरा भुसभुशीत आहे. गाडी चढताना ग्रीप पकडेल की नाही माहित नाही, उतरवताना तर बिंदास उतरीन. आणि प्रॉब्लेम असा आहे, सोबत कोण नाही ना. जर अडकलो तर वांदे होतील जाम. त्यापेक्षा म्हटलं गाडी बाहेरच लावूया आणि जाऊया. मित्रांनो, व्ह्यू घेण्यासाठी कोणत्या कोणत्या रस्त्याने जातोय, पण भाई नंतरचा व्ह्यू बाप असणार आहे, बाप. ओके, जागा मस्त आहे. तर मंडळी, गाडी भरपूर लांब लावून एवढा लांब चालत आलोय, पण ते वर्थ इट आहे. कारण तुम्ही व्ह्यू बघा भाई साहब. आपण तिकडे समोर होतो वरती लाईट हाऊसला, आणि आता खाली आलोय आईच्या गावात. चारी साईडला पाणी, चारी नाही तिन्ही साईडला पाणी. म्हणजे जेवढी सकाळी थंडी होती ना, त्याच्या
50 पट जास्त गरम व्हायला लागला आता. पण हा व्ह्यू एवढा भारी आहे भाई, काय बोलू. सॉलिडवाली मजा येते. घसा पूर्ण सुकला आहे, मग तहान लागली एकदम फट्टेवाली. पण आसपास आपल्याकडे दुकानं नाहीत त्यामुळे आसपास दुकानं नाहीत. समोर तिकडे वरती लाईट हाऊसवरती होतो मी आणि तिकडून बघितलं हा पॉईंट जो आहे चांगला दिसतोय. म्हटलं येऊया, एक छोटासा व्ह्यू काढूया. चांगला व्ह्यू आहे भाई, मस्त आहे एकदम. तोडफोड. एकटा झालो, इकडे कोण नाही. मला हेच पाहिजे असतं. मला असे पॉईंट आवडतात जिकडे पब्लिक कोण नसते. आणि बघू शकता भाई अथांग हा असा समुद्र तर दिसतंय. पाठीमागे पूर्ण समुद्र आहे. भारीवाला व्ह्यू आहे जाम. हा तहान लागली बस. तर मंडळी आता अंजनवेलच्या बीच वरती आहे आपण. व्ह्यू ठीकठाक आहे. मला तो वैताग आला इकडे, माहित नाही का मला बोर होतंय. नाही तो वाईब नाही रे ती बीच वाली. तर थांबूया इकडे 2 मिनिटं का असे ना, थांबूनच जाऊया. हा चांगलं आहे व्ह्यू, फक्त बीच तेवढं फ्रेश नाही वाटत आहे, वाईब नाही ते ती. मित्रांनो इट्स हाय टाइम. वाजलेत समथिंग 4-4:30च्या आसपास आणि स्पॉट काय उरले नाहीत. वेल्दूरला मी ऑलरेडी फिरलोय, त्यामुळे तिकडे मला परत जायचं नाहीये. तर आपण परतीच्या प्रवासाला निघूया आणि मरे कुठेतरी वाटेत वेळ भेटला तर चार्जिंग करूया मोबाईल, कारण मोबाईल चार्जिंग जरा पण नाही. बघूया अजून मरे कुठे स्पॉट भेटले तर, पण तोपर्यंत फटफट निघूया आपण. ठोकलोय मी आता बेकारवाला. काही तो रस्ता इतका बाप आहे, म्हणजे वेल्दूर पासून ते शृंगारतळीपर्यंत एवढा भारीवाला रस्ता आहे. सॉलिडवाडी म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल मजा आली भाई, एक नंबर. में एखादा पॅच म्हणजे बोलतात ना, एखादा खड्डा असेल, पण भाई जे टर्निंग्स आहेत, जे त्यामध्ये कॉर्नरिंग करायला भेटलंय ना. One eternity later. एवढा घाणेरडा सीन झाला ना माझ्यासोबत, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. म्हणजे एवढा भारी व्लॉग, म्हणजे जो अँगल्स अँड ऑल बोललोय ना, सगळं एव्हरीथिंग व्लॉग एवढा मस्त झालाय. फक्त एक मोठा इश्यू झालाय, मोठा प्रॉब्लेम झालाय. तो म्हणजे मी कॅमेराचा जो साऊंड असतो तर ते स्टँडर्डमध्ये नेहमी चालू असतं आणि मी माहीत नाही कसं काय ते चुकून आयसोलेशनमध्ये होतं. अख्ख्या व्लॉगमध्ये जेवढे पण मी व्हिडिओ बनवले सगळ्यामध्ये फक्त माझाच आवाज येतो. बॅकग्राऊंड म्युझिक काहीच नाही, म्हणजे हवेचं नाही. तो थोडंसं असतं ना, एक तर थोडाफार बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे असेल, तो नाहीच आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल मे बी व्लॉग, मला टाकायची इच्छाच होत नाही आता. बेकार है भैया, मैं तो टूट गया. ठीक आहे टाकू तरी, पण काय आता एडिट करता काय होईल. अख्ख्या मूड खराब झालेला आहे, पूर्ण मूडची वाट लागलेली आहे. कारण काय जे इमॅजिन केलं होतं, जेवढं मग आता घरी आल्यानंतर मी विचार केलेला की भाई कसला व्लॉग झाला आहे, काय काय बोललो आहे, काय काय बनवलं आहे, मस्त सगळे व्ह्यूज घेतलेत आणि एवढं फालतू गोष्टीमध्ये सगळं मागे पडलं आहे ना. आता काय करू शकतो आपण. एनिवेज मूड गेला सगळं आता. इफ यू गाईज एन्जॉयड द व्हिडिओ फॉर व्हॉट्सएव्हर रिझन, मेक शुअर टू हिट द लाईक बटन. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये जेवढं जमेल तेवढं. भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी शुभम शिंदे तुमचा निरोप घेतो. जय मास्टर, गुड बाय.